Now the third stage of life, and then the lover. The third stage is of a lover, means he comes in an adolescence age or becoming a young one. Sign like furnace. Sign like furnace means always joyful. He is in a smile. नेहमी आनंदात असणे. He is in joyful mood. Sign like furnace with a awful ballad. Awful ballad means emotional song or sad song. He always listening or singing a sad song, emotional song. It's called the awful ballad. Made to his mistress. Mistress means love. His loved ones. Eyebrow. Eyebrow means what means here? He always looking his lover's eye. He always looking to his lover's eye. त्याच्या डोळ्यांमध्ये सतत पाहत राहणे आणि गाणं म्हणणे, त्याच्या डोळ्यांमध्ये प्रेम शोधणे असं त्याचं मीनिंग असतं. The third stage over here understood means in a college boy always these things happens. Next stage, fourth stage is then a soldier full of strange oaths and worded like the pard. Worded like the pard. Pard means here the leopard. Pard word is used for the leopard here. So which figures of speech come here? Worded like the pard means simile. Simile comes in. Soldier. Soldier means his adolescence age completed. Young ones completed him. Looking towards his career. He looking towards his career. So he full of strange oath. He is taking a oaths. ओथ म्हणजे शपथ. तो काय घेतोय? शपथ घेतोय की काहीतरी करण्यासाठी, सपोज देशासाठी काय करण्यासाठी किंवा त्याचं करिअर घडवण्यासाठी तो काय आहे ते आता प्रोग्रेसिव्ह आहे. अँड वर्डेड लाईक द पार्ट मीन्स ही दिस सोल्जर इज कंपेअर्ड विथ द लेपर्ड मीन्स that strength of leopard come in his body. त्या लेपर्ड सारखी त्याला काय आलेली आहे? स्ट्रेंथ, पॉवर आलेली आहे आणि त्या पॉवर मध्ये तो काय करत आहे? काम करत आहे. जेलस इन ऑनर. Jealous in honor, sudden and quick in quarrel, seeking the bubble reputation. Seeking the bubble reputation. Bubble reputation means थोड्या वेळापुरता राहणारं reputation. आणि लक्षात, it's not permanent. It's called the bubble reputation. Seeking the bubble reputation. तो थोड्या वेळापुरती reputation, आनंद शोधण्याच्या मार्गात असतो. Jealous in honor. Jealous in honor म्हणजे दुसऱ्याला जर मान सन्मान मिळाला तर त्याला jealous feel होतं आणि तो अजून प्रोग्रेसिव्ह होत असतो त्यामध्ये की मला त्याच्या पुढे जायचं. ही जी स्टेज असते ती तुमच्या करिअर मध्ये स्टेज येत असते, ती तुमची फोर्थ स्टेज असते. सडन अँड क्विक इन कॉरल. तो ॲग्रेसिव्ह असतो, शॉर्ट टेम्पर्ड होतो की लगेच तो भांडणासाठी तयार असतो. सडन अँड क्विक इन कॉरल. कॉरल मीन्स भांडण. इमिजिएटली एनिथिंग, सपोज एनिथिंग विल हॅपन, ही comes in a quarrel means he always ready to fight with anyone, even in the cannon's mouth. What is mean by the cannon's mouth? Facing great danger to life. If suppose any danger come in his life, he ready to face it. Facing in dangers in his life. जरी काही संकट समोर आलं किंवा संकट येणार आहे त्याला माहित असेल तरी तो त्याच्यासाठी काय असतो? तयार असतो. ती गोष्ट फेस करायला काय असतो? तो तयार असतो. या एज मध्ये विच इज सोल्जर. सोल्जर्स मीन्स ही ट्राईंग टू मेक हिज करिअर. ज्यावेळेस तुम्ही करिअर बनवत असता तुमचं महत्वाचं, एक रेप्युटेशन बनवत असता सोसायटीमध्ये, ती स्टेज. अँड देन द जस्टिस. नेक्स्ट फिफ्थ स्टेज इज कॉल्ड द जस्टिस. जस्टिस मीन्स you have at that time you have an experienced human. तुम्ही एक अनुभवी माणूस झालेला असता. You have so much experience about the many things. You pass your youth stage, you pass your career stage, then you settle somewhere, you got many you earn a lot of money. At that time you become the justice. म्हणजे काय खरं काय खोटं हे तुम्ही जज करू शकता, तेवढी अक्कल तुम्हाला येते असं म्हणतात. ती स्टेज असते. इन फिअर राऊंड बेली. इन फिअर राऊंड बेली म्हणजे तुम्हाला म्हणतो ना बेली आलेली असते, ढेरी वगैरे आलेली असते त्या स्टेजमध्ये. कारण तुम्ही
करिअरमध्ये स्ट्रगल केलेलं असतं, सेटल झालेलं असता, त्यामुळे तुम्ही आता रिलॅक्स लाईफ असते आणि तुम्हाला बेली आलेली असते राऊंड अशी. विथ गुड कॅपन लेन्स, विथ आईज सेवर अँड बर्ड ऑफ फॉर्मल कट. म्हणजे तुम्ही जी यंग जनरेशनमध्ये वगैरे केसांची हेअरस्टाईल वगैरे करायची ती आता नसते. तुम्ही फॉर्मल वगैरे असं कट मारलेला असतो, शेविंग वगैरे असते, तुम्ही इनशर्ट वगैरे केलेला असतो. दिस स्टेज. कॅपन लेन means with excess fat from careless eating habits. Kaplan means the meaning you got a excess fat due to careless habit. तुम्ही आता काय असतं, रिलॅक्स असता, त्याच्यामुळे खाणं पिणं भरपूर असतं तुमचं, एक आरामशीर असं लाईफ असतं, त्यामुळे तुम्हाला फॅट्स जमा झालेले असतात. विथ आईज सेवर अँड बर्ड ऑफ फॉर्मल कट, म्हणजे तुम्हाला चष्मा वगैरे लागलेला असतो, तुम्ही फॉर्मल कट वगैरे केलेला असतो. फुल ऑफ वाईज सॉस अँड मॉडर्न इन्स्टन्स. सॉस म्हणजे सेम, तुम्ही लोकांना सल्ले द्यायला सुरुवात करता. अंडरस्टूड? मीन्स यू गिव्ह अ ॲडवाइस टू लोअर वन or your students, anyone's, you can give a advice at that time. And modern instance means you share your experience. Okay, you share your experiences. And so he plays his part. So he plays his part means this happened in your fifth stage. Understood? Means justice. Which stage? Justice. First stage is the infant, means newborn baby. Second stage is the school boy, where you take an education. Third one is youth, means becoming a lover. Fourth one is soldier, means you trying to make your career. Fifth stage is a justice, means your career you settle here. Understood? Sixth stage. The sixth age shifts into the lean and slipper pantaloons. Lean and slipper pantaloons means you wearing a simple type of pants here. Pantaloons म्हणजे तुमचे पॅन्ट्स वगैरे अशा लूज झालेले आहेत आता, कारण तुम्ही सिक्स स्टेज मध्ये शिफ्ट झालेले आहे. युअर एज इज पासिंग नाउ, तुमचं वय होत चाललेलं आहे. विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज, तुम्हाला चष्मे लागलेला आहे. अँड पाउच ऑन साइड. His youthful host will say a word to wife for his shrunk shank. His youthful host will say a word to wife for his shrunk shank. What is described here means your age is passing now, you became a what is it called, तुम्ही आता खूप वय होत चाललेलं आहे तुमचं. You are having spectacles on the nose, your voice becoming so low, your legs shrunk. Shrunk means your legs becoming the shrunk. तुम्ही म्हातारे लोक पाहिलेले असतील ते कसे थिन होत चाललेले आहेत, तसे तुम्ही थिन होत आहेत आता. अँड हिज बिग मॅनली व्हॉइस, म्हणजे तुमचा व्हॉइस सुद्धा आता काय झालेला आहे, खूप लो होत चाललेला आहे. टर्निंग अगेन टुवर्ड चाइल्डिश ट्रेबल पाइप्स अँड व्हिसल्स इन हिज साऊंड. लहान मुलांचा जसा आवाज निघत असतो ना, तसे तुमचे आवाज निघायला लागतात, म्हणजे दात वगैरे नसतात त्यावेळेस, नोटीस. सो युअर व्हॉइस नॉट क्लिअरली हर्ड, तुमचा आवाज नीट ऐकू येत नसतो. तसा लहान मुलांचा तशा प्रकारे आवाज यायला लागतो. पाइप्स म्हणजे विदाउट द टीथ, जसे हवा वगैरे येते की नाही दातांमध्ये, तो प्रकार. लास्ट सीन ऑफ ऑल, द लास्ट स्टेज मीन्स दॅट एंड इज स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. तुमची होल लाईफ आता जिथे एंड होणार आहे, तुमची लास्टची स्टेज आलेली आहे. दॅट इज सेकंड चाइल्डनेस. सेकंड चाइल्ड, दुसरं बालपण. मतलब म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. कशी ती म्हातारी लोक कोणाला समजून घेत नाही, थोडं काय बोलले तरी लगेच ते हायपर होतात, त्या पद्धतीने ते वागतात, लहान मुलांसारखे वागतात बघा. अँड मेअर ऑब्लिव्हन. स्टँडस्टिल. स्टँड मीन्स नो. द मिनिंग ऑफ स्टँड हियर नो. नो टीथ, नो आईज, नो टेस्ट, नो एव्हरीथिंग. Means it doesn't have teeth, he can't hear properly, he can't see properly, he can't walk, means nothing is
life here. Means your life come to end here. It is the last stage.